हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर एक डिअर आलाय बरं का, की तुझ्या खानदानाचं बनव. तर ठीक आहे, आजपासून माझ्या खानदानाचं येणार. नीट ऐकायचं हे पण बरं का. तर हे लोक काय बोलले असतील आता, आमच्यातलेच सगळ्यांचं काढलं, तुझ्या खानदानाचं पण सांग. तर ठीक आहे, आजपासून स्टार्ट. कारण का आमच्यात पण ड्रिंक करणार आहेत, म्हणजे माझे वडील पण दारू पितात बरं का. तू म्हणशील आता तुझ्या घरच्यांचं तू झाकून ठेवलंस, नाही ठेवणार मी. आणि ते पण कशामुळं काय झालं हे पण सांगते मी तुला. नीट जरा कान देऊन ऐक आणि चला मग बोलूया. तर माझे वडील दारू पितात बरं का. पण पहिला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आहे ना, म्हणजे आम्ही चांगलं म्हणजे 9वी 10वीला जाऊपर्यंत ना आमचं वडील म्हणजे 8 दिवसातनं कधी एकदा दोनदा बाजार दिवशी वगैरे किंवा असं आधीमध्ये कोण त्यांचे फ्रेंड भेटले तर प्यायचे, नाहीतर असं डेली दिवसभर आमच्यात कोण दारू पित नाही. हे पण ऐकून घ्या जरा बरं का. तर नंतर काय झालं, माझा भाऊ आर्मीमध्ये भरती झाला बरं का. कधी झाला, 2000, माझा भाऊ 2012ला काहीतरी आर्मीमध्ये भरती झाला बरं का. आणि मग थोड्या दिवसानंतर त्याचं ट्रेनिंग वगैरे झालं बरं का, सगळं झालं. आणि नंतर मग तो म्हणजे येईल तेवढं पेमेंट वगैरे माझ्या वडिलांकडे द्यायला लागला. तर वडिलांकडे द्यायला लागल्यावर वडिलांचं काय मत झालं, म्हणजे पै पाहुणे पण बरं का आपल्याजवळ जेव्हा असणार तेव्हा जवळ येतात. आपल्याजवळ जेव्हा काही नसतं तेव्हा कोणताच नातेवाईक आपल्याला आपण बोलवलं तरी तो येत नाही. आणि आपल्याकडे असलं ना, न बोलवता येतात. सगळे नातेवाईक पण असे असतात. आणि तुम्हाला हे पण सांगते, मग वडिलांनी काय केलं, कोणी नातेवाईक आले आणि आमच्यातले सगळे जवळचेच आहेत बरं का, ते पण काय लांबचे नाहीत. मग वडिलांना ते म्हणले अडचण आहे, पैसे पाहिजेत, असं तसं बरं का. तर भैयानं काय केलेलं, सगळे म्हणजे पेमेंट झालेलं वडिलाकडे पाठवायचा. तर मग वडिलांनी काय केलं, ह्यांना अडचण आहे तर द्यावं असं. मग वडिलांना भावानं 4 लाख रुपये दिलेले, म्हणजे एकदम नाही दिले बरं का, खोटं नाही बोलत, एकदम नाही, असे थोडे 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 करत 4 लाख दिलेत. तर वडिलांनी काय केलं, आता परत सगळे नातेवाईक यायला लागले. जेव्हा आमची परिस्थिती गरीब होती तेव्हा एक कोण दारापर्यंत आलं नाही. आणि जेव्हा माझा भाऊ भरती झाला ना तेव्हा सगळे यायला लागले. पण वडील म्हणले असू दे, आपल्याकडे आहेत म्हणून मागतेत, अडचणीला देतील वापस, म्हणून वडिलांनी नातेवाईकांना पैसे दिले काय. मग पैसे दिल्यानंतर 2012 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली बघा, आतापर्यंत नातेवाईकांनी पैसे दिलेले नाहीत. 10-5 रुपयाची गोष्ट नाही किंवा 1000-2000ची गोष्ट नाही. एवढे पैसे नातेवाईकांनी आमच्या दिलेले नाहीत. कुणी 4-2 हजार करून दिले, कुणी तर बाकीचे सगळे पैसे दिलेले नाहीत. त्या टेन्शननं माझे वडील दारू प्यायला लागले जास्त. आधी पण पेत होते, मी म्हणत नाही, माझा बाप लय सभ्य, पेत होते, पण तेव्हापासून जास्त प्यायला लागले. आणि मग माझ्या भावांनी काय केलं, तुम्ही गोड बोलल्यावर असंच सगळ्याला पैसे देत बसला तर आपलं पुढचं काय करायचं ना, आपण काय सुधारायला नको. त्यामुळं मग भावांनी त्यांच्याकडून कारभार घेतला, ह्यांच्याकडं भावांच्याकडं बरं का. त्यांनी काही चुकीचं नाही केलं भावांनी पण माझ्या. मी नाही म्हणत की त्यांनी नाही घ्यायला पाहिजे होता, घ्यायला पाहिजे, आणि घेतला तो पण चांगलं झालं बरं का. मग भावानी कारभार पण त्यांच्याकडून घेतला, त्या टेन्शननं अजून जास्त प्यायला लागले. आणि ह्या लोकांच्या पैशामुळे अजून भांडण आहेत आमच्या घरात, वडिलांची आणि भावाची. पण देव ना, त्यांचे पण झालेत वसूल, ज्यांनी बुडवलेत ना त्यांचे पण वसूल झालेत पैसे. फक्त देवाची काठी लागते पण आवाज येत नाही बरं का. त्यामुळं माझे वडील रोज दारू पितात आता, रोज म्हणजे माझ्या वहिनी वगैरे मला कॉल करून म्हणतात, वहिनी तुम्ही तरी सांगा, पिऊ नका, असं करू नका, तसं करू नका. पण घरात काय होते माहिती का, एखाद दिवशी तर बोलत बोलत विषय निघतो. वडील काय म्हणजे एवढ्या असं म्हणजे पैशावरनं नॉर्मल जरी विषय घरात निघला ना, मग भाऊ बोलतात ना, अरे बोलणार ना, 4-4 लाख रुपये असं घालवल्यावर कोण नाही बोलणार रे. बोलाय पाहिजे ना, जरी माझा बाप जरी असला तरी बोलाय पाहिजे ना.
मग ह्या टेन्शनमुळे वडील आमचं दारू प्यायला लागलेत. आता तर जास्त प्यायला लागलेत. म्हणजे माझे भाऊ वगैरे खवळतेत, तुम्ही काही करू नका, तुम्ही शांत बसा म्हणतात. तरी माझे वडील काय करतात, आत्ता म्हणजे वर्ष झालं असेल, 2 वर्ष झाले असतील, आत्ता पण एका पाहुण्याला दिलेत 30 का 40 हजार रुपये दिलेत. पाहुणे म्हणजे ते माझ्या तर अति जवळचे आहेत, लग्नासाठी मागितलं म्हणून. मग माझे वडील काय म्हणले, एखाद्याचं लग्नाचं कार्यक्रमासाठी आपण थोडीच नाही म्हणणार आहे कोणाला, आणि ते पण जवळचे नातेवाईक. म्हणून माझ्या वडिलांनी ते पण दिले. आता ते पण फोन उचलत नाहीत. बघा मग एवढ्या माझ्या वडिलाला एवढं खड्ड्यात घातलं या लोकांनी. मग माझे भाऊ काय म्हणतात, हेच जर तुम्ही आमच्यासाठी काय तर केलं असतं तर आम्ही काय बोललो नसतो ना. पण वडिलांना थोडी माहिती की हे असे टांग मारणार आहेत सगळे. होय, ह्या सगळ्या टेन्शननं माझे वडील दारू जास्त प्यायला लागलेत. आणि त्यात 4-4 लाख म्हणजे नॉट ए जोक. मग पोरं पण घरात भांडतेत, साहजिक आहे भांडणं, भांडतेत, त्यांना ओरडतेत. त्यामुळं माझे वडील कुणाचंही ऐकत नाहीत. त्यांना टेन्शन आलं ना ते ड्रिंक करतेत. आणि आमचं पहिला म्हणजे आमच्या आजोबांची जमीन, माझ्या बापाचं घर आहे ना तिथं ते राहतेत. खोटं नाही बोलत, सगळ्याला माहिती आहे. आमच्या तिकडं कुणी पण सांगू दे, सगळ्यांना माहित आहे बरं का. तर तिकडं राहतेत. आणि माझ्या भावाने आता विकत एक दुसऱ्या जमिनी घेतल्यात. ते वडिलांवर एवढे चिडलेत ना, त्यांनी बापाची जमीन सुद्धा घेतलेली नाही, त्यांनी स्वतः घेतली आणि ते तिकडेच राहिलेत. ते वडील टेन्शनमध्ये असल्यामुळे ते ऐकत नाहीत कुणाचं. माझ्या वहिनी, माझं भाऊ पण मला म्हणतात, बघ सांगून तुझं तर ऐकतेत का, ड्रिंक तेवढी करू नका, बाकी मग आपले रोजचं रेग्युलर आहे ते करू लागायचं ना. पण त्यांना पण कान भरणारे आहेत बरं का. त्यांच्या जवळचे, माझ्या बापाच्या जवळचे काय म्हणतात माहितीये का, तू आता काम करू नको, तू आत्तापर्यंत लय केलंय, आता तू बसून खा. असं कुठं चालतं का सांगा. आपले हातपाय चालतात तोपर्यंत करावं लागणार ना. त्यांची पण लहान लहान लेकरं आहेत माझ्या भावांची, त्यांच्या लेकरांसाठी पण काय करायला नको. मग माझे वडील काय करतात माहितीये का, इकडच्या घरी राहिले ना कामाला जातात आणि तिथे गेल्यावर म्हणतात मी काहीच काम करणार नाही, मी नुसतं बसणार. माझ्या वडिलांचं पण मी नाही लपवून ठेवत. मी वडिलांना पण सांगते, तुम्हाला जोपर्यंत होतंय तोपर्यंत काम करायचं. ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी सगळ्यांना कळतंय, तुम्हाला कोण जा म्हणणार नाही कामाला. पण कामाला तर कोण जा म्हणतंय, 2-4 शेळ्या बरं का मोठ्या वहिनीच्या, 4 शेळ्या त्या तेवढ्या म्हणतात, तेवढ्या तरी फिरवून आणा आणि राहा निवांत. वडील म्हणतात नाही, मी तुमच्या बांधल्यात गावत नाही. मग काय करायचं असं. मग वडील जरी असते तर मी बोलणार ना, कोण जरी असलं तरी मी बोलणार. बघा, माझं बाप आहे म्हणून मी झाकून नाही ठेवत. मी वडिलांना पण सांगितले, आईला पण सांगितले, तुम्हाला जोपर्यंत होतंय तोपर्यंत बसून खायच्या नादाला लागायचं नाही. आणि जर आत्ता बसून खाल्लं तर तुम्हाला म्हातारपणी मग मान हलवत कामाला जायला लागल. सगळ्यांचा विचार. माझी आई तर कधी बसत नाही, कधी राहा म्हणली तरी सुद्धा राहत नाही कामाची. ते माझ्या भाऊजांना पण माहिती. माझ्या भाऊजाया मला म्हणतात, वहिनी एक दिवशी तर राहायला सांगत जावा, त्या कधीच घरी थांबत नाही, त्या रोज कामालाच जाते त्या. अरे करणार पाहिजे ना घरात. सगळ्यांनी घरात बसून काय हे करायचं का, जे आणतंय त्याचे वाटोळं करायचं का. मग सगळं काय राखून ठेवाय नको. माझी आई भावांना म्हणते, माझ्या भावाला म्हणते, बाबा तू घर बांधाय चालू केलंयस, तुझं पगार आलेला ते घर कंप्लीट कर. घरात काय बाजार लागल ती मी कामाला जाऊन सगळा हे करते, म्हणजे सगळा बाजार माझं मी कामाला जाऊन आणते. पण तुझं पैसे तुझ्याजवळ ठेव, मोठं बांधकाम काढलेस, भरपूर पैसे लागतील म्हणून. अशी सपोर्ट करणारी आई आहे माझी, समजलं का. आणि वडील तर माझं, आणि वडिलांनी पण आमच्या तिघासाठी पण केले आतापर्यंत. असं नाही की रोज नुसतं पिऊनच हिंडलेत. आणि पेतेत ते पण स्वतः कामाला जातेत. माझे वडील स्वतः कामाला जाऊनच पेतेत. पोरांना मागत नाहीत, मला दारू प्यायला पैसे द्या, तंबाखूला सुद्धा कधी द्या म्हणले नाहीत. माहितीये का, स्वतः कामाला जातात आणि स्वतः सगळं करतात.
त्यांच्या काय मिजेशा करायच्या त्या. आणि त्यातनं पण आता दुसरे एक आमच्या घरी आता भांडण झालं बरं का, माहेरी पण, की जमीन विकली आमच्या वडिलांनी. म्हणजे ती चुलत्यात आणि दोघात होती, ती आमच्या म्हणजे वडिलांच्या सख्या चुलत भावानेच घेतली, म्हणजे आमच्यातल्यानीच घेतली. फक्त तिकडं काय झालेलं असं, म्हणजे 1 एकर एका जाग्यात, दुसरीकडे किती असं 1.25-2 एकर का काहीतरी होतं, पण 2 जाग्यात होतं. 1.25 एकर का अर्धा पाऊण एकर असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होतं. तिकडं घेरडीला काय आम्ही जात नव्हतो कधी, आणि आता पण जातच नाही. मग त्यांचं काय कार्यक्रम ते असतं तर चुलत्यांचं आम्ही जातोय येतोय, ते पण येते ते पण असं शेती करायसाठी नाही, ते पडूनच होतं किती दिवस झालं. मग आणि ते पण 1.25-2 एकर काय तर किती मला नाही माहिती बरं का, आम्ही कधी गेलोच नाही तिकडं. ती शेती होती ती पण माहीत नव्हती, आणि माहीत होती पण ऐकलं होतं, कधी बघायला ना मला माहीत पण नव्हतं कुठं होतं ती. तर मग ती काय झालं, ते पण 2 तुकडे 2 जाग्यात होते, आणि ते पण चुलत्यात आणि दोघात, माझ्या चुलत्यात आणि माझ्या वडिलांच्यात. मग वडील काय म्हणले, दोघात आहे तर देऊन टाकायचं. मग ते दुसरे चुलते आहेत ना चुलत, त्यांच्या घराजवळ आहे, त्यामुळे त्यांना जवळ पडलं, ते त्यांनीच घेतलं. तर मग चुलत्याने दोघांनी विकले. आणि मग हे भाऊ म्हणायला लागले, ते पैसे आहे ना, वडिलांना म्हणतो ते तुम्हाला जे काय आलेत ना जमीन विकलेले, ते तुमच्या नावावर टाका, कुणालाच देऊ नका, तुमच्या नावावर टाका, आईचं आणि तुमचं, किंवा तुमचं तुमच्या नावावर टाका. आणि जॉईंट खातं कर वाटलं करा, नाही तुमचं तुम्हाला तरी करा, फक्त व्याज खात बसलं तरी तुम्हाला सरत नाही, कामाला जायची पण गरज नाही. तर वडिलांनी काय केले, पैसे असत जातात. आता त्यांचं पण बरोबर आहे वाटते मला एका दृष्टीनं. बरं, पोरांना लय अडचण पडली, किंवा हे एकच म्हणला मला द्या मला द्या, परत दुसरा म्हणणार त्याला दिलं मला द्या, असं म्हणतील, पोरांची भांडणं लागतील, किंवा उद्या मला म्हणतील की पोरांची भांडणं लावून बघत बसला, असं मला पण वडील म्हणले बरं का. बरं असू दे, ते पण त्यांनी काय वाया घालवलं नाहीत. आता ह्या वेळेस त्यांनी काय वाया घालवलं नाहीत. त्यांनी काय केलं, विहीर पाडले, पाईपलाईन केली बरं का, ते केलं. परत माझ्या मोठ्या भावाला एक जर्सी गाय घेऊन दिली, आणि एक म्हैस घेऊन दिली पोरांना दूध खायसाठी, नातूंना. बघा, एवढा ड्रिंक म्हणजे काय, ते काय रोज करत नाहीत. म्हणजे त्यांचं कसं, ड्रिंक केल्यावर त्यांना सहन होत नाही, बडबड बडबड चालू असते. त्यासाठी मी त्यांना सारखं खवळत असते की करूच नका ना ड्रिंक, मग काय जरूरतच नाही ना, त्यामुळं. तर बडबडते तर ती, हे टेन्शन, लोक पैसे देत नाहीत ना, त्यांचं टेन्शन, ती घरात ताव निघणार ना सगळ्यावर. मग ते तसं झालं. आणि ते लोक फोन केलं तर फोन उचलत नाहीत, गेलं तरी पण नाही, घरी थांबतच नाही ती माणसं. आमचे वडील जाणार आहे म्हणून कळलं ना, घरी थांबत नाहीत. मग ही पोरं घरी आल्यावर खवळते ती, तुम्ही दिल्यात जाऊन घेऊन ये जावा, 4-4 लाख काही जोक नाही. तर मग असं झालंय सगळं. आणि वडिलांनी मोठ्या भावाला पण हे घेऊन दिलं, म्हणजे एक जर्सी गाय आणि एक म्हैस. आणि लहान म्हणजे माझ्यापेक्षा मोठंच आहेत दोन्ही भाऊ. तर त्या भावाला कुठं अडचण पडलेली, त्याला 50,000 दिलं. आणि मला हे घरातलं सगळं साहित्य वडिलांनीच दिले, आणि वॉशिंग मशीन तेवढी भैयानं दिले. तर असं सगळ्यांनी मिळून सगळे मला म्हणजे व्यवस्थित ठेवते. मला कोणतीही गोष्ट आजपर्यंत कमी नाही केली त्यांनी, म्हणून मी गर्व करते त्यांच्यावर. असे आहेत माझे फॅमिली माहेरची. एक चुकीचं असलं तर बाकीचे तर सांभाळून घेणारे पाहिजेत ना, का सगळेच सारखेच असल्यावर आख्या घराची वाट लागणारच ना. बाप माझा दारू पितोय तरी पण एवढं केलं एवढ्यांच्यासाठी, बरं का. अजून काय काय करायला पाहिजे. तर अजून काय बोलू, आता मी अजून नंतर बोली ना, कारण का माझं आता बाळाचं उठायचं टायमिंग झालंय. मी जेवण पण नाही बनवलं अजून, म्हणजे बनवले, जेवण करायचं आहे, बनवलंय, मायात असं तोंडातनं गेलं नाही तर म्हणचालला अजूनपर्यंत कसं काय बनवलं नाही. आता किती वाजलेत, 11:49 झालेत. आता एडिटिंग वगैरे करून टाकायला लागते व्हिडिओ पण. आणि जेवण बनवलंय बरं का, आरुष गेलाय स्कूलला, त्याला टिफिन बनवायसाठी, तेव्हाच मी सगळ्यांचं बनवून घेते सकाळीच. पण टायमिंग नाही झालं माझं अजून जेवणाचं, त्यामुळं मी लेट जेवते रोजच. तर आवडते मी पण आता, आणि व्हिडिओ पण मोठा झाल्यावर अपलोड होत नाही. आणि ठीक आहे, मग
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा. म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येणार, मी न सांगता. ओके, थँक्यू.